नमस्कार सर्वांना। आज आपण कचोरी बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 2 वाटी मूग डाळ घेतली होती व ती 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। तर आता ही आपण मिक्सरला थोडं ओबडधोबड फिरवून घेऊया। डाळ सर्व वाटून झालेली आहे। तर आता आपण इथे पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी मोठ्या परातीमध्ये 2 वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडा ओवा हातावरती क्रश करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया व तसेच मी 2 चमचे तेलाचं कडकडीत मोहन टाकलेलं आहे व आता हे सर्व तेल पिठाला व्यवस्थितरित्या लागेल अशा प्रकारे आपण तेल पिठाला लावून घेऊया व थोडे पाणी टाकून पीठ मळून घेऊया। आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर आता आपण सुके मसाले काढून घेऊया। सुके मसाल्यामध्ये धणे, जिरे, बडीशेप हे लागणार आहेत। तर हे सर्व मी तव्यावरती गरम करून घेतलेले आहेत। तर आता आपण हे थोडं जाडसर याचं कूट करून घेऊया। आपले इथे सर्व मसाले कुटून झालेले आहेत। तर आता आपण कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया व आता हे सर्व मसाले या तेलामध्ये परतून घेऊया 1 ते 2 मिनिट। व हे मसाले परतल्यावरती यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची व थोडे आले टाकून घेऊया। आता हे पण आपण 1 मिनिट परतून घेऊया तेलामध्ये। आता आपण यामध्ये मोठे 3 चमचे बेसन टाकून घेऊया व हे सर्व मसाल्यामध्ये बेसन एकजीव करून आपण हे बेसन 7 ते 8 मिनिटं भाजून घेऊया मंद आचेवरती। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। इथे मी 1 चम्मच तेल टाकलेले आहे। त्यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला, हिंग, जिरा पावडर, धणे पावडर टाकून घेऊया व हे सर्व मसाले परत बेसनमध्ये एकजीव करून बेसन आपण अजून 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया। आता इथे आपले बेसन खमंग भाजलेलं आहे। आता या बेसनामध्ये आपण वाटलेलं मूग डाळीचे मिश्रण टाकून घेऊया। आता हे मिश्रण आपण बेसनमध्ये एकजीव करून घेऊया व हे आपल्याला मंद आचेवरती सर्व भाजून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर आपण यामध्ये लिंबू पिळून घालूया। तुम्ही यामध्ये आमचूर पावडर पण टाकू शकता। तसेच स्वादानुसार मीठ पण आपण टाकून हे मिश्रण परत एकजीव करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण किती कोरडं झालेलं आहे। इथे आपलं कचोरीचं सारण तयार झालेलं आहे। तर हे सारण बनवण्यासाठी मला इथे जवळजवळ 8 ते 10 मिनिटं लागलेले आहेत। सारण आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया व थंड झाल्यावरती कचोरी बनवायला सुरुवात करूया। इथे आपलं सारण थंड झालेलं आहे। तर आता आपण मैद्याचं कणिक मळलेलं होतं ते परत एकदा 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित मळून घेऊन आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया। छोट्या आकारामध्ये आपण सर्व पुऱ्या बनवून घेऊया व त्यामध्ये सारण भरवून आपण कचोरी तयार करून घेऊया।
इथे आपले कचोरी बनवून तयार आहे. तर आता आपण तेलामध्ये तळून घेऊया. मी तेल तापायला आधीच ठेवलं होतं. तर आता हे सर्व कचोरी आपण तेलामध्ये मंद आचेवरती तळून घेऊया. कचोरी तळण्यासाठी 7 ते 8 मिनिट लागतात. इथे आपली कचोरी तयार झालेली आहेत. तर तुम्ही कचोरी दहीबरोबर किंवा हिरवी चटणीबरोबर पण खाऊ शकता. धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल.